श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आपल्या आयुष्याचा प्रवास करत असताना आपल्याला आयुष्यात खूप उशिरा कळणाऱ्या काही गोष्टी असतात. त्या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. श्रोते हो, सगळं तात्पुरतं असतं, म्हणून चांगल्या क्षणाचा आनंद घ्यायचा आणि कठीण काळामध्ये शिकून घ्यायचं, कारण काहीही कायमचं नसतंय. श्रोते हो, जीवनामध्ये कायम न्याय मिळेल असं कधीच नसतंय. न्याय मिळेल याची कधी वाट बघायची नाही. तुमच्या संधी स्वतः तयार करायच्या. कुटुंब हे मित्रांपेक्षा जास्त महत्त्वाचं असतं. श्रोते हो, ज्यांनी प्रत्येक परिस्थितीमध्ये तुम्हाला साथ दिली त्यांना प्राधान्य द्यायचं. आयुष्य कायमचं नसतंय. प्रत्येक क्षणाला अर्थ द्या, कारण वेळ पुन्हा येणार नाही. रागाखाली नेहमी भीती लपलेली असते. म्हणून श्रोते हो, तुमच्या भावना समजून घ्या. फक्त प्रतिक्रिया देऊ नका. सर्वात मोठा धोका म्हणजे कोणताही धोका न घेणं. श्रोते हो, भीतीमुळे स्थिर राहू नका, कारण वाढ ही नेहमी आपल्या सुरक्षित क्षेत्राबाहेरच होत असते. जास्त गोष्टींचा खूप फरक पडत नसतोय. म्हणून श्रोते हो, जास्त विचार करणं टाळा. साध्या गोष्टींचा आनंद घ्या. आनंद ही निवड आहे. श्रोते हो, परिस्थिती कशी असली तरी आनंदी राहायचं ठरवा. तुम्ही खूप सुरक्षित खेळलात, कारण आयुष्य एकदाच मिळतं. म्हणून जोखीम घ्या आणि मोठी स्वप्न बघत राहा. श्रोते हो, पैसा तुम्हाला स्वतःसारखं वागायला मोकळीक देतो. म्हणून मेहनत करा, पैसा कमवा आणि तुमचं स्वतःचं स्वप्न साकार करा. बघा पडतंय का? नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. तुमचा पैसा आणि तुमचा गर्व हे तुमच्या पाशीच ठेवा, कारण इथं प्रत्येक जण तुम्हाला पुरून उरू शकतो. फक्त परिस्थिती खराब असते म्हणून गप्प बसलेले असतात. आजच्या काळात माणसात आणि सरड्यात एकच फरक असतो, तो म्हणजे सरडा हा संकटातच रंग बदलतो आणि माणूस गरज संपल्यानंतर. कोणी मोका देईल तर त्याला धोका देऊ नका, आणि जर का कोणी धोका दिला तर त्याला आयुष्यात परत मोका देऊ नका. जेव्हा तुमचा हेतू शुद्ध असतो तेव्हा तुम्हाला माणसं गमावण्याची भीती नसते. मात्र दुर्दैव हेच की लोक तुम्हाला गमावून बसतात. बापाचं प्रेम देवासारखं असतं, जे प्रत्यक्षात दिसत नसलं तरीही सतत आपल्या पाठीशी असतं. आपल्या अवतीभोवती अशी सुद्धा माणसं असतात की त्यांच्या मनामध्ये विष असतं आणि जिभेवर साखर असते. कुणी प्रशंसा केली म्हणून हुरळून जायचं नसतं, आणि कुणी टीका जरी केली तरी कोसळून जायचं नसतं. या जगाचा रंग निराळा, तेव्हा प्रत्येक रंगात आपल्या ढंगात रंगून जायचं असतं. सत्याचं प्रथम स्वागत विरोधानंच होतं. शेवटी बहुमतानं सत्याचाच विजय होत असतो. कोंडलीत क्षणी, दिमाखात मणी आणि आयुष्यात दुश्मनी, हे तिन्ही घातकच असतं. सुगंध हा फक्त फुलांनाच नसतो, तर तो माणसाच्या शब्दांनाही असतो. सुखदुःखांची मनाला होणारी जाणीव म्हणजे आठवण. गर्व कशाचाच करू नका, कारण मेल्यावर आपलेच आपल्याला शिवल्यानंतर हात धुवून घेतात. सांडलेलं भरता येतं, पांगलेलं आवरता येतं, भंगलेलं जोडता येतं, हरवलेलं कमवता येतं. मात्र काळानं हिरावलेलं
परत मिळवता येत नसतं. ठेच लागली म्हणून नेहमीच दगडाला दोष द्यायचा नसतो. कधी कधी आपली नजर आणि पावलं ही सुद्धा दोषी असतात. बोलणं बंद झाल्यानं सगळी नाती तुटत नसतात. कधी कधी काही नाती तुटू नयेत म्हणून बोलणं बंद करावं लागतं. हारताय म्हणून डाव अर्ध्यावर सोडून मैदानातून पळू नका. कदाचित शेवटच्या क्षणी यश तुमच्याच हाती येईल. धीर, संयम, चिकाटी हे कायम ठेवून लढत राहा. शेवटी विजय हा संघर्षाचाच होत असतो. दिवस प्रत्येकाचे बदलत असतात. फक्त वेळेनुसार स्वतःला सहनशीलता बाळगून बदलायची असते. आजची परिस्थिती तशीच राहत नसते. उद्या ती नक्की बदलत असते. स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवा आणि आपल्या प्रामाणिकपणावर कायम राहा. एक दिवस अपेक्षेपेक्षाही भरपूर मिळेल. दुसऱ्यांना पाण्यात बघण्यापेक्षा स्वतःच्या अंतःकरणात झाकून बघा. बरेच गैरसमज आपोआप दूर होतील. ज्या पायरीवर तुमच्या आत्मसन्मानाला ठेच लागून भावना रक्तबंबाळ होतात, त्या पायरीवर अमृताचा वर्षाव जरी झाला तरी चुकून चाटायला जाऊ नका. त्या अमृतापेक्षाही आपला स्वाभिमान खूप महत्वाचा असतो. स्वतःचे काय लायकी आहे हेच काही लोकांना कळत नाही, पण दुसऱ्या लोकांना नावं मात्र खूप ठेवतात. जसं की हे म्हणजे धुतल्या तांदळासारखे आणि दुसरे त्यांच्या पुढे शून्य असल्यासारखे. तुमच्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांचंच तुमच्याकडे जास्त लक्ष असतं. नकारात्मक विचार कधी चांगलं आयुष्य देत नाहीत. त्यामुळं नेहमी सकारात्मक विचार करावा. आपल्या बाजूला आपला भाऊ असणं हे खूप गरजेचं असतं. भाऊ नव्हता म्हणून रावण हारला आणि भाऊ होता म्हणून श्रीराम जिंकलेत.